नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत ठाणे ग्रामीण प्रश्नपत्रिका 2024. आता या ठाणे ग्रामीण प्रश्नपत्रिकेचं आपण GSचं इन डिटेल ॲनालिसिस पाहणार आहे. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा. तुम्हाला मित्रांनो वाक्य सांगतो की ज्याची PYQवर कमांड त्याचंच मार्केटमध्ये डिमांड. तुम्ही जरी नुसतं PYQ जर व्यवस्थित केलं तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये मी गॅरंटेड तुम्हाला सांगतो की तुम्हाला 25 पैकी 22 ते 23 प्रश्न 100% पडणार म्हणजे पडणारच. तुम्ही जर एवढं जर सगळं PYQ व्यवस्थित केलं तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 51 की सार्कचे मुख्यालय कुठे आहे विचारले. काय विचारलेलं आहे? सार्कचं मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नेपाळ, काठमांडू या ठिकाणी सार्कचं मुख्यालय आहे. कुठे आहे? नेपाळ, काठमांडू या ठिकाणी सार्कचं मुख्यालय आहे. आता सार्कबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. सार्कची स्थापना कधी झाली? तर 8 डिसेंबर 1985 साली सार्कची स्थापना झाली. सार्कचं मुख्यालय कुठे आहे? तर काठमांडू, नेपाळ येथे सार्कचं मुख्यालय आहे. आता पुढल्या वेळेला कोणता प्रश्न पडेल तर त्याची स्थापनेची दिनांक काय आहे त्यावर प्रश्न पडेल, सदस्य संख्या किती आहे त्याच्यावर प्रश्न पडेल आणि कोण कोण सदस्य नाही याच्यावर सुद्धा प्रश्न पडेल. आणि असा प्रश्न आपण आत्ताच मागल्या पेपरमध्ये पाहिलं की असा प्रश्न पडलेला आहे. सदस्य किती आहेत? 8. कोण कोण सदस्य आहे? भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, मालदीव आणि श्रीलंका. मित्रांनो ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित पाठ करा. सार्क म्हटलं की तुमच्या ह्या एवढ्या गोष्टी तोंडपाठच असल्या पाहिजेत. चला पुढचा प्रश्न पाहू. 52 क्रमांकावा. खालीलपैकी कोणती किरणे ही प्रभाररहित असतात? हा प्रश्न कशाचा आहे मित्रांनो? हा प्रश्न किरणोत्सार मधला फिजिक्समधला हा प्रश्न आहे. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? गॅमा किरण. गॅमा किरण हे कसे असतात? प्रभाररहित असतात. आता तुम्हाला इन डिटेल इथंच एक्सप्लेनेशन इथंच थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. 3 किरणे असतात. एक असतात अल्फा, दुसरा असतात बीटा आणि तिसरा असतात गॅमा. अल्फा किरणवर कोणता प्रभाव असतो? तर त्याच्यावर असतो कोणता प्रभाव? धन प्रभार असतो. बीटावर कोणता असतो? ऋण. आणि गॅमा कसं असतं? उदासीन असतं. आता अल्फावर काय असते? अल्फामध्ये कुठले अणू असतात? तर हेलियमचे अणू असतात. बीटामध्ये इलेक्ट्रॉन असतात आणि गॅमामध्ये काही सुद्धा नसतं. आता अल्फाची भेदनशक्ती किती असते? तर अल्फाची भेदनशक्ती ही सगळ्यात कमी असते. ते एखादा कागद आरपार भेदू शकतात. बीटाची भेदनशक्ती किती असते? तर 1 सेंटीमीटरपर्यंतचा कागद किंवा लाकडी पत्रा हा भेदू शकतो. आणि गॅमा किरणाची भेदनशक्ती सगळ्यात जास्त असते. ती म्हणजे किती असते? 30 सेंटीमीटरचा लोखंडी पत्रा भेदू शकते. आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे की येणाऱ्या परीक्षेला ह्या भेदनशक्तीवर 100% प्रश्न येणार म्हणजे येणारच. ह्या भेदनशक्तीवर अल्फाची सगळ्यात कमी, बीटाची त्याच्यापेक्षा जास्त आणि गॅमाची त्याच्यापेक्षा पण जास्त. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 53. आता हा अर्थव्यवस्थेचा पंचवार्षिक योजनेवरील प्रश्न आहे. पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1951 ते 1956 त्याचं योग्य उत्तर आहे. चला डिटेलमध्ये पाहू आपण पहिली पंचवार्षिक योजना. पहिली पंचवार्षिक योजनेचा काळ कोणता होता ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. 1951 ते 1956. सगळ्यात जास्त खर्च किंवा मुख्य भर कशावर होता? तर हा होता कृषीवर. त्याचं प्रतिमान काय होतं? हेरॉल्ड डोमार हे त्याचं प्रतिमान होतं. या योजनेअंतर्गत काही प्रकल्प झाले. प्रकल्प कोणते होते? एक दामोदर खोरे, ते कुठं होतं? पश्चिम बंगाल. दुसरा प्रकल्प होता भाकरा नांगल, सतलज नदीवर हिमाचल प्रदेशमध्ये. आणि भाकरा नांगल यातील जलाशयालाच गोविंद सागर असे म्हणतात. आता तिसरा प्रकल्प कोसी नेपाळमधून भारतात वाहते आणि कोसी नदीलाच आपण पाहिलं की तिला बिहारचे दुःखाश्रू असं म्हणतात. आता चौथा प्रकल्प कुठला आहे? हिराकूड प्रकल्प. हा कुठे आहे? ओडिसा महानदीवर आहे आणि हा सर्वात लांब मातीचं धरण आहे. हे काय आहे? सर्वात लांब मातीचं धरण आहे. येणाऱ्या परीक्षेला 100% या गोष्टीवर प्रश्न येणार म्हणजे येणार. ह्या सर्व गोष्टी तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजेच. पुढच्या गोष्टी पाहू. सेंद्रिय खत कारखाना
पहिल्या पंचवार्षिक योजनेत झाला. चित्रंजन येथे रेल्वे इंजिनियरचा कारखाना झाला. पेरांबूर येथे रेल्वे डब्याचा कारखाना झाला. आता वृद्धी दर, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये वृद्धी दर किती ठरवण्यात आलेला होता? 2.1 आणि साध्य किती झाला? 3.6 मित्रांनो. आणि याच पहिले औद्योगिक धोरण बी पहिल्या पंचवार्षिक योजनेतच चालू झालं 1948. ह्या गोष्टी मित्रांनो, एवढ्या गोष्टी तुम्ही पाठ केल्या पाहिजेत. येणाऱ्या परीक्षेला हमखास म्हणजे हमखास याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणारच. चला 54 क्रमांक प्रश्न. द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल अजून थोडक्यात माहिती जाणून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वृत्तमानपत्रे तोंडपाठच करून टाकू आपण आता. पहिलं कोणतं आहे? मूकनायक. कधी? 1920 साली. आणि त्यांचं संपादक कोण होतं? पांडुरंग भटकर हे त्याचे संपादक होते. दुसरं बहिष्कृत भारत 1927. तिसरं जनता 1930. आणि चौथं प्रभुत्व भारत. हे तुमच्या साल आणि हे आंबेडकरांची वृत्तमानपत्रे तोंडपाठ मित्रांनो असली पाहिजेत. येणाऱ्या परीक्षेला हमखास येणार म्हणजे येणारच प्रश्न. चला पुढे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 55. आता दादाभाई नौरोजींची आपण मागच्याच पेपरमध्ये बघितली कोणती होती? रास्ता गोपतार हे दादाभाई नौरोजींचं वृत्तमानपत्र होतं. चला 55 प्रश्न बघू. हा भारताच्या भूगोलमधील खिंडीवर प्रश्न विचारलेला आहे. कशावर? भारताच्या भूगोलच्या खिंडीवर. नथुला खिंड. नथुला खिंड ही कोणत्या राज्यात आहे? तर नथुला खिंड मित्रांनो ही सिक्कीम या राज्यात आहे. त्याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम. आता पहा मॅपमध्ये तुम्हाला सिक्कीम माहीतच असेल की कुठं आहे सिक्कीम ते. तर हा भाग काय आहे मित्रांनो? हा भाग पूर्णच्या पूर्ण हा सिक्कीमचा भाग आहे. तर ह्या सिक्कीममध्ये ही जी खिंड आहे ती खिंड आहे कोणती? झेलेपला खिंड. आणि ही जी खिंड आहे ती खिंड कोणती आहे? नथुला खिंड. आलं तुमच्या लक्षात मित्रांनो? सिक्कीममधील तुमच्या दोन्ही खिंडा पाठ झाल्या असतील मी अशी अपेक्षा करतो. एक आहे झेलेपाला खिंड आणि दुसरी आहे नथुला खिंड. आणि ते दोन्ही पण कुठं आहेत तुम्हाला त्यांच्या दोन्हीची पण डायरेक्शन मी दावलेली आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. 56. भारताची प्रमाण वेळ रेषा ही कोणत्या राज्यातून जाते? त्याचं योग्य पर्याय निवडा. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश. काय आहे त्याचं योग्य उत्तर? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश हे त्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. चला डिटेल माहिती पाहू आपण. भारताची प्रमाणवेळ. भारताची प्रमाणवेळ किती आहे? 82 डिग्री 30 मिनिट. ती कोठून गेलेली आहे? प्रयागराज अलाहाबादमधून गेलेली आहे. 100% प्रश्न. किती राज्यातून जाते? 5 राज्यातून जाते. कोणकोणत्या 5 राज्यातून जाते? मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि यूपीमधून जाते. आता भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिचपेक्षा 5.5 तास मिनिटांनी पुढे आहे. 100% प्रश्न येणार. किती मिनिटे पुढे आहे? तर 5.5 तास मिनिटे पुढे आहे. हे तुम्हाला पाठ पाहिजे. किती राज्यातून जाते? 5 राज्यातून. ही 5 राज्याची नावं बी पाठ पाहिजेत. आणि 82 डिग्री 30 मिनिट आणि अलाहाबादमधून जाते. येणाऱ्या परीक्षेला हमखास याच्यावर प्रश्न ते विचारू शकतात म्हणजे शकतात. आता आपण थोडक्यात तुम्हाला दुसरी माहिती सांगतो अक्षवृत्त आणि रेखावृत्ताबद्दल. अक्षवृत्त किती आहेत? एकूण 181 आणि रेखावृत्त किती आहेत? 360. अक्षवृत्तानुसार आपण काय ठरवतो? तर अक्षवृत्तानुसार आपल्याला कळतं तापमान आणि रेखावृत्तानुसार आपल्याला कळती वेळ. आता ही जी रेषा आहे ती तुमच्या पूर्ण भारताची प्रमाणवेळ लक्षात आलेली असेल. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 57 की भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदमध्ये मूलभूत हक्क नाही म्हणून प्रश्न विचारला. काय मूलभूत हक्क खालीलपैकी कोणतं नाही? तर कोणतं नाही? पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद 40 हे काय आहे? मूलभूत हक्क नाही. तर हे काय आहे? मार्गदर्शक तत्वे आहे. काय आहे? मार्गदर्शक तत्वे. आणि हे 40 कोणतं आहे? तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर त्याचं योग्य उत्तर तर आता मी सांगतो. हे 40 आहे काय? ग्राम
पंचायतीचे संघटन, हे काय आहे, कलम 40 आहे. चला मग आता कमेंटमध्ये तुम्ही मला सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे की 21 कलम काय आहे, 15 कलम काय आहे आणि अनुच्छेद 35 काय आहे. मी तुम्हाला पुढे येणाऱ्या पेपरमध्ये याबद्दल डिटेल एक्सप्लेनेशन सांगणारच आहे. प्रश्न क्रमांक 58 पाहू पुढील. हा पण पॉलिटीचा उच्च न्यायालयावर प्रश्न आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करते? काय विचारलेलं आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती हे करतात. कोण करतात? राष्ट्रपती करतात. आता पहा, उच्च न्यायालयाचा कायदा कधीचा आहे? 1861 सालचा कायदा आहे. भाग कितवा आहे? भाग 6वा. उच्च न्यायालयातील कलम कोणते आहेत? 214 ते 231 कलम आहे. 216 मध्ये काय दिलेलं आहे? उच्च न्यायालयाची नेमणूक किती मध्ये दिलेलं आहे? 216 मध्ये. कोण करतात? राष्ट्रपती, भारताचे सरन्यायाधीश आणि राज्यपाल यांचा विचारमय घेऊन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती हे करतात. आलं तुमच्या लक्षात? आणि 1861चा काय आहे? कायदा आहे. आणि 1862 मध्ये पहिली 3 उच्च न्यायालय स्थापन झाली, कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास. आणि 1866 साली 4थं उच्च न्यायालय स्थापन झालं, ते म्हणजे अलाहाबाद. आणि सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत? तर सध्या एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की मूलभूत हक्काबद्दल थोडक्यात माहिती लगेचच पाहून घेऊ आपण. मूलभूत हक्क कुठे आहेत? घटनेचा भाग 3 मध्ये. त्यालाच मूलभूत हक्काला घटनेचा कुठे आहे? ते घटनेचा भाग 3 मध्ये आहेत. आणि भाग 3लाच आपण काय म्हणतो? भाग 3ला आपण म्हणतो भारताचा मॅग्ना कार्टा. त्यात कोणकोणती कलम आहेत? त्यात एकूण कलम 12 ते 35 कलम आहेत. त्यात कलम 32लाच काय म्हटलं जातं? घटनेचा आत्मा असं म्हटलं जातं. कोणत्या कलमाला म्हटलं जातं घटनेचा आत्मा? कलम 32. येणाऱ्या परीक्षेला 100% याच्यावर प्रश्न आहे म्हणजे आहे, न चुकता प्रश्न येणार या मुद्द्यावर. मूलभूत हक्क कसे आहेत? न्यायप्रविष्ट आहेत, याचे उल्लंघन झाले तर आपण न्यायालयात याबद्दल दाद मागू शकतो. आणि भारतीय नागरिकांनाच उपलब्ध असलेले केवळ मूलभूत हक्क कोणकोणते आहेत? तर 15, 16, 19, 29 आणि 30. हे कोणकोणते आहेत? 15, 16, 19, 29, 30. याचे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याची नावं मला सांगितली पाहिजेत. येणाऱ्या पुढच्या एक्सप्लेनेशनमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देईल. 59 बघू. वातावरण बदलाबाबत वसुंधरा परिषद हा प्रश्न कोणता आहे? पर्यावरणाचा प्रश्न आहे. 1992 मध्ये जी वसुंधरा परिषद झाली ती कोणत्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? रिओ द जेनेरिओ या ठिकाणी ती परिषद पार पडलेली आहे, वसुंधरा परिषद. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 60 की आम्लवृष्टीमध्ये, हा पण सायन्सचा प्रश्न आहे की आम्लवृष्टीमध्ये 2 प्रमुख आम्ले कोणती असतात? आम्लवृष्टीमध्ये 2 प्रमुख आम्ल कोणते असतात? तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड असतात. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 61. शुल्क बर्फ म्हणजेच त्याला म्हटलं जातं ड्राय आईस. काय म्हटलं जातं? ड्राय आईस म्हटलं जातं. तर ड्राय आईस म्हणजे काय आहे? शुल्क बर्फ म्हणजे काय आहे? तर स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड आहे. काय आहे? स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड. हे तुमचं पाठच पाहिजे. स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड म्हणजे शुल्क बर्फ, त्यालाच काय म्हटलं जातं? ड्राय आईस असं म्हटलं जातं. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 62. आता हा प्रश्न आहे इकॉनॉमिक्सचा वित्त आयोगावर. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? हा प्रश्न कसा आहे? करंटच्या रिलेटेड प्रश्न आहे. आता तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला 16व्या विचारतील, तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? NK सिंग. आणि 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि KC निओनी हे कोण आहेत हे पण मला उत्तर तुम्ही काय सांगायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं हे कोण होते. तर हे वित्त आयोगाचे कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर तुम्ही मला सांगा. चला वित्त आयोगाबद्दल आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहू. वित्त आयोगाचं कलम किती? 280.
वित्त आयोगाची नेमणूक कोण करतं? तर राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक करतात. पहिले अध्यक्ष कोण होते? तर के.सी. नियोगनी हे पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. 1952 साली स्थापन झालता. आता हे 4-5 नावं तुम्ही लक्षात ठेवा. के संतनाम कोणते होते? दुसरे होते 1956 साली. 14वे कोण होते? डॉक्टर व्ही रेड्डी 2013 साली हा आयोग स्थापन केलता. आणि 15वे कोण होते? N.K. सिंग 2017ला स्थापन झालती. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की व्ही रेड्डी कितवे होते? व्ही रेड्डी हे कितवे होते? 14वे. 15वे कोण होते? N.K. सिंग. आणि हे कितवे होते नियोगी? पहिले. आणि 16वे कोण होते? मित्रांनो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता 63वा प्रश्न. रेडिओ कार्बन डेटिंग किंवा कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत काय निश्चित करण्यासाठी वापरली जाते? तर रेडिओ कार्बन डेटिंग किंवा कार्बन डेटिंग ही जी गोष्ट आहे ती वस्तूचे वय मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कशासाठी वापर केला जातो? वस्तूचे वय मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि त्यात कोणत्या गोष्टीचा वापर केला जातो? कार्बन 14. कोणत्या कार्बनचा वापर केला जातो? कार्बन 14चा वापर केला जातो. वस्तूचे वय मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कार्बन डेटिंगचा वापर केला जातो. आणि त्यामध्ये कोणत्या कार्बनचा वापर केला जातो? तर C14 या कार्बनचा वापर केला जातो. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 64वा की संगणक भाषेत HTML खालीपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? आता ह्या ठाणे ग्रामीण पेपरचं वैशिष्ट्य काय मित्रांनो? ह्याच्यावर 4 ते 5 प्रश्न कशावर विचारलेले आहेत? तर 4 ते 5 प्रश्न लॉंग फॉर्मवर याच्या विचारलेले आहेत. त्यामुळे तुमचं लॉंग फॉर्म पाठ पाहिजे. आणि पहिल्यांदाच कॅम्प्युटरवर प्रश्न विचारलेले आहेत. तर HTML याचं पूर्ण रूप काय आहे? तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. काय आहे? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे त्याचं योग्य उत्तर आहे HTML. आता तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. अजून एक थोडं दोन शॉर्ट फॉर्म असं सांगत जाईल म्हणजे शेवटपर्यंत तुमचं सगळं शॉर्ट फॉर्म पाठवून जातील. आता रॅमचं काय आहे? लॉंग फॉर्म रँडम ॲक्सेस मेमरी. रॉमचं काय आहे? रीड ओनली मेमरी. ह्या पाठ पाहिजे तुमच्या येणाऱ्या परीक्षेला ह्याच्यावर प्रश्न विचारला. आता HTMLवर प्रश्न विचारला आहे ना तर रॅम आणि रॉमवर पुढच्या परीक्षेला हमखास प्रश्न येणार. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 65वा. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच निरी हेचं मुख्यालय कुठं आहे? प्रश्न विचारला आहे. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? नागपूर. निरीबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. निरी स्थापना कधी झाली? 1958 साली स्थापना झाली. त्याचं मुख्यालय कुठं आहे? नागपूर येथे आहे. त्याचा मेन उद्देश काय आहे? पर्यावरण अभियांत्रिकीवर संशोधन करणे हे त्याचं संशोधन करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. त्याची स्थापना कधी झालेली आहे? 1958 साली. आता त्याच्या स्थापनेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता 66वा प्रश्न क्रमांक. अजून एकदा लॉंग फॉर्मवर प्रश्न विचारलेला आहे. VoIP हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर त्याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. काय आहे? व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल त्याचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. 67वा की निलगिरी पर्वतरांगातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? हा भारताच्या भूगोलचा प्रश्न प्राकृतिकवर विचारलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? दोडो बेट्टा हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता पहा निलगिरी पर्वताबद्दल थोडक्यात माहिती. हा जो आहे तो काय आहे? निलगिरी पर्वत आहे. ही वायव्य दिशा आहे. निलगिरी पर्वतामध्ये आता बघा काय काय येते इथे. एक सर्वोच्च शिखर कोणते? अजून एक शिखर कोणते येते? मारकुती शिखर. त्याची उंची किती आहे? 1254. परत कोणतं येते? दाडो बेटा. त्याची उंची किती आहे? 2637. आणि उटी हे थंड हवेचं ठिकाण तुम्हाला सगळ्याचं माहीतच आहे. हे कुठे येते? निलगिरी पर्वतरांगमध्ये येते. त्यामुळे ह्या निलगिरी पर्वतामधील सर्वात उंच शिखर कोणतं आलं? दाडो बेटा आलं. 2637 ही त्यांची उंची आहे. आणि निलगिरी पर्वतरांग हे कोणत्या राज्यात विस्तारलेली आहे?
तर एक आहे केरळ, दुसरा मुद्दा आहे कर्नाटक आणि तमिळनाडू. केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू. तुम्हाला या पुढच्या एक्झामला काय विचार जाईल की ही उटी हे थंड हवेचं ठिकाण कुठं आहे म्हणून, कोणत्या पर्वतरांगेत आहेत, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि या निलगिरी पर्वताबद्दल अजून एक वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो, की ही पर्वतरांग पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्रित येतो. यामुळं ह्यावर सुद्धा एम पी सीला 3 ते 4 वेळा मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे. काही प्रश्न असा आहे की कोणत्या डोंगर रांगामुळे, कोणत्या घाटामुळे पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्र येतो, कोणत्या रांगामुळे, असा प्रश्न 2 ते 3 वेळा विचारलेला आहे. तर कोणत्या, निलगिरी पर्वतरांगामुळे. आता अन्नामुडी कुठं आहे, केरळमध्ये आहे आणि त्याची उंची किती आहे, 2695 किलोमीटर. अस्तंबा शिखर कुठं आहे, अस्तंबा तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, सातपुडा पर्वत मधील नंदुरबारमधील, सातपुडामध्ये 2 रांगा येतात, एक नंदुरबारमधील आणि एक अमरावतीमधील. आणि अमरावतीमध्ये कोणती येते, वैराट शिखर, आणि नंदुरबारमध्ये कोणते येते, अस्तंबा शिखर. चला पुढचा प्रश्न पाहू. करंटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 68 की पुरुष एकेरी विम्बल्डन 2024 लॉन टेनिस स्पर्धेतील विजेता कोण. हा प्रश्न आहे करंटच्या रिलेटेड म्हणजे कोणत्या घटकावर विचारलेला आहे हा प्रश्न, क्रीडा या घटकावर विचारलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे, कार्लेस अल्कराज हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला पुन्हा एकदा लॉंग फॉर्मवर प्रश्न विचारलेला आहे, शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्मवर प्रश्न विचारलेला आहे. रिझर्व्ह बँकेने सुरू केलेल्या CBDC म्हणजे काय, CBDC म्हणजे काय, आरबीआयने सुरू केलेली योजना आहे, तिचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे CBDC. तर त्याचं योग्य उत्तर आहे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. काय योग्य उत्तर, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 सन 2024 खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. हा सुद्धा करंटच्या रिलेटेड प्रश्न आहे आणि पुरस्कार म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो, तुम्हाला क्रीडा आणि पुरस्कार एकदम व्यवस्थितच करायचा आहे. कोणाला मिळाला, तर MS स्वामीनाथन यांना हा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. चला 71 नंबरचा प्रश्न पाहू. हा पण प्रश्न काय आहे, पुरस्कारावर प्रश्न आहे, करंटचा प्रश्न. महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार नजीकच्या काळात कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. तर कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे, चैत्राम पवार यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तुम्ही मित्रांनो करंटमधील पहिल्यांदा पुरस्कार आणि क्रीडा ह्या घडामोडी पूर्णच्या पूर्ण पाठ केले पाहिजेत आणि मग बाकीच्या गोष्टी वाचल्या पाहिजेत. चला पुढचा मुद्दा पाहू. प्रश्न क्रमांक 72 हा पण करंटचा प्रश्न आहे. सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोठे आहे. सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोठे आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे काय, कोचीन येथे आहे. पुन्हा एकदा मित्रांनो प्रश्न क्रमांक 73 लॉंग फॉर्मवर प्रश्न विचारलेला आहे. IMEI ह्या मोबाईल संबंधित असलेला संज्ञेचा फुल फॉर्म काय आहे. फुल फॉर्मवर पुन्हा एकदा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर काय आहे, इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. काय आहे, इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हे त्याचं उत्तर आहे. आणि हा क्रमांक किती अंकी असतो, तर हा क्रमांक असतो 15 अंकी हा क्रमांक असतो. चला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे 74वा प्रश्न. माहिती तंत्रज्ञान संदर्भात P2P या संबोधनाचा अर्थ काय होतो. तर सगळ्यांना काय वाटतं, पर्सन टू पर्सन वाटतं. तर पर्सन टू पर्सन नाही याचं मित्रांनो, याचं उत्तर आहे मित्रांनो पीअर टू पीअर. याचाच अर्थ असतो की दोन व्यक्तीमधील संभाषण असतं त्यालाच म्हटलं जातं पीअर टू पीअर म्हणजेच P2P. आपला लास्टचा प्रश्न आहे 75वा. सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे व्हाईसराय कोण होते. सायमन कमिशन भारतात आले तेव्हा ते भारताचे व्हाईसराय कोण होते, लॉर्ड आर्वेन. लॉर्ड आर्वेनबद्दल थोडक्यात पाहू आपण. लॉर्ड आर्वेन 1921 ते 1926 या काळात कोण होते, लॉर्ड आर्वेन होते. आता 1929 साली त्यांनी काय केली, दिवाळीची घोषणा केली आणि 1930 साली फर्स्ट गोलमेज परिषद त्यांच्या काळात पार पडलेली आहे. आता सायमन कमिशन भारतात कधी आलं, 8 नोव्हेंबर 1927 साली सायमन कमिशन भारतात आलं. कशासाठी आलं होतं,
तर 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करण्यासाठी सायमन कमिशन भारतात आलं होतं. त्या सायमन कमिशनमध्ये सदस्य एकूण किती होते तर 7 सदस्य होते. त्यातला एकही भारतीय सदस्य नव्हता. हे या सायमन कमिशनचं वैशिष्ट्य आहे. आणि 7 मधला एक सदस्य कोण होता? ॲटली, की जो परत काय झाला? इंग्लंडचा पंतप्रधान झाला. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपलं ठाणे ग्रामीण प्रश्नपत्रिकेचे 25च्या 25 प्रश्न जे संपलेले आहेत. आता अशीच आपण ही सिरीज सुरू करणार आहे. धन्यवाद.